कधी वेगळं वाटतं ना. हो ना, सगळी लोक छान सजून आले. खूप लोकांनी कपाळावर वेगळाच गंध लावलाय. सगळे लोक पांडुरंग वारी असं खाली बोलत होते. काय असते ही वारी? पण आल्यापासून लोकांना वारी वारी बोलताना ऐकलं. आता मला पण खूप उत्सुकता आहे वारीबद्दल माहिती घेण्याची. पण कोण माहिती देणार आपल्याला? सगळे लोक खूप बिझी आहे. अरे तो बघ, मगाशी बाहेर दिसला होता ना आपल्याला, त्याला विचार. हाय, तू पण आलीस का पादुका दर्शनाला? हे काय तुझ्या घरात? हे याला काय म्हणतात? खूप मस्त आवाज येतो यातून. हे बघ, वाडीमध्ये खूप लोकांकडे तार असतो. अरे वा, छान आहे. पण वारीमध्ये काय रे, तुला माहिती असेल तर सांग ना आम्हाला पण. तार वाजवत विठ्ठलाचं नाव घेत वारकरी दरवर्षी वारी करतात. तार पंढरपूरपर्यंत. मला एवढंच माहिती आहे, अजून मला काही माहित नाही. पण तू त्या विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी म्हणत होतास. मला वाटलं तुला सगळं काही माहिती असणार. ते बाकीचे सगळे गात होते म्हणून मी पण त्याच्या बरोबर गाव लागलो. एका काकाने मला तार दिली म्हणून ते पण वाजवत होतं. मला खूप मजा आली. आणि जेव्हा आता दुसरं कोणाला तरी विचारावं लागेल, ते बघ एकदम ट्रॅडिशनल ड्रेस घालून आली. म्हणजे तिला नक्की माहित असणार वारीबद्दल. दादा, साई, तू पण आलीस का पादुका दर्शनाला? थोडी माहिती देशील का वारीबद्दल? म्हणजे वारी कधी सुरू झाली, वारी म्हणजे काय, नक्की कधी चालू झाली ते नाही माहीत. काही जण म्हणतात की संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांनी वारी चालू केली. पण काही पुस्तकांप्रमाणे वारी संतांच्याही आधीपासून चालू आहे. 800 ते 900 वर्ष तरी झाले असतील वारीला. कदाचित त्याहूनही जास्त जुनी आहे वारी परंपरा. पण वारी म्हणजे नक्की काय आहे मलाही नीट माहीत नाही. पण हा दादा सांगायचा मला त्याबद्दल. त्या दादाला काय माहिती असणार आहे? त्यांनी तो ट्रॅडिशनल ड्रेस पण नाही घातलाय. दादाने माऊली म्हण. वारीत सगळे एकमेकांना माऊली म्हणतात आणि फक्त ड्रेस घातला की तो वारकरी झाला असं थोडी असतं. श्रद्धा ही मनात असावी लागते. म्हणून तर आज इथे आलोय मी पादुका दर्शनाला. आता वारी म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो. आपल्या मुख्य देवाच्या दर्शनाला जाणे म्हणजे वारी. ज्यांचा मुख्य देव विठ्ठल आहे आणि त्याचं दर्शन घ्यायला जे पंढरपूरला चालत जातात त्यांना वारकरी म्हणतात. ही वारी दरवर्षी आषाढ महिन्यात होते म्हणून त्याला आषाढी वारी म्हणतात. अशा वेगवेगळ्या देवांच्या अनेक वाऱ्या म्हणतात. पण आषाढी वारीला आपल्या संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. हो, त्याला किती माहिती आहे वारीबद्दल. पण ही आषाढी वारी कोणी चालू केली? ते मलाही नाही माहीत. पण पण आणखी कुणाला तरी विचारूया. माऊली, तुम्हाला माहिती आहे का की आपण ज्या वारीबद्दल एवढं ऐकतो बोलतो ती वारी कोणी चालू केली ते? हो, थोडंसं माहीत आहे. आधी वारकरी आपल्या गावावरून पंढरपूरला जायचे. पण नारायण महाराजांनी सगळ्या वारकऱ्यांना घेऊन देहू आळंदीपासून ही वारी सुरू केली. नारायण महाराज म्हणजे संत तुकारामांचा मुलगा. हो, हे माहितीच नव्हतं मला. पण एक प्रश्न राहिलाच, वारी का करायची आणि ते करून आपल्याला काय मिळतं? मलाही हा प्रश्न पडला. म्हणजे वारकऱ्यांना राहायला हॉटेल नसतं, झोपायला बेड नसतो, ऊन आणि पाऊस पण तेव्हा खूप असतो. हो ना, तर पण हे सगळे एवढ्या लांब का जातात? ते चालत 19 सगळं का काम करतात? कारण वारीला जे जातात त्यांचं विठ्ठलावर खूप प्रेम आणि भक्ती आहे. या भक्तीमध्ये त्यांना एवढा त्रास काहीच वाटत नाही.
जर का देवाचं नाव घेतलं की वारकऱ्यांना आनंद मिळतो, समाधान मिळतं. पण सगळ्यांचं कार्य जायला जमतं असं नाही. अशा भक्तांना म्हणे विठ्ठल स्वतः जाऊन दर्शन देतो. खरंच आहे ते. आपल्याला नाही जायला जमत वारीला, म्हणून एवढ्या लांब राहणाऱ्या आपल्या भक्तांना स्वतः भेटायला आले विठ्ठल. आज मला वारीबद्दल खूप माहिती मिळाली. पंढरपूर न जाताही माझी वारी करली. फक्त तुझीच नाही तर आपल्या सगळ्यांची. पादुका रूपात स्वतः विठ्ठल आपल्या भेटीला आलाय. आपण सगळे त्याचं दर्शन घेऊ. बोला